इथले लोकप्रतिनिधी गुवाहाटीला कशाला गेले? का गेले हे काय मी वेगळं सांगणार नाही. तुम्हा सर्वांना या बाबतीतली माहिती आहे. स्वहित एखादं पद नाही तर 4 पैशासाठी या महाराष्ट्रातले अनेक आमदार विचाराला सोडून निष्ठेला सोडून आज सत्तेत गेले. येता येता मला काही कार्यकर्त्यांनी आपले सांगितलं, तुमच्यातला एक कुठला तरी पदाधिकारी का कार्यकर्ता हा आपल्या विचाराला आणि आपल्या पार्टीला सोडून गेला. एकच होता ना. अहो ते फार हुशार लोक आहेत आणि सुनील भाऊ तटकरे तर फार हुशार आहेत, फार हुशार. निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत नाही. विरोधकाचे पण पाय पकडतील, कधी कधी विसरतील आणि जाऊन जिथे साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे. पण एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही. जयंत पाटील साहेब येतात ते भेटायला? अहो भेटायला कर घेत असतील असं मला वाटतंय. अशी विचार, जसं की तुम्हाला जर तुमच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने मदत मागितली, माणुसकी म्हणून आपण मदत केली, पण जेव्हा आपल्याला खरी अडचण असते तेव्हा जर ती व्यक्ती हात वर करत असत तर आपण कधी विसरणार का? अशीच परिस्थिती इथं झाली. इथले नेते उलट करतायत. स्वतःचं घर बांधण्यासाठी एका घरावर 50-50, 100-100, 200-200 कंपन्या सुद्धा रजिस्टर केल्या. अनिल भाऊ, असं मला कळालंय, खरं खोटं तुम्ही सांगा, पण मोठी एक सभा घेऊ त्याच्यामध्ये तुम्ही सांगा. म्हणजे एका बाजूला निष्ठा काय दाखवते की रयतेचं राज्य जे होतं, स्वराज्य जे होतं, तिथं असताना जे काही मुख्य स्थान आपलं होतं रायगड किल्ला, ते बांधण्यासाठी इथं असणाऱ्या लोकांनी आपली घरं घाण ठेवली. आणि आजचे इथले नेते विचार घाण ठेवतात आणि स्वतःची घरं तिथे भरतात आणि म्हणतात की आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं. अहो किती वेळा संधी द्यायची. सुप्रियाताई खासदार गेले 15 वर्ष आहेत. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केंद्र सरकारमध्ये होतं, राज्यात होतं, तेव्हा सुप्रियाताई सुद्धा खासदार होत्या. मला आपल्याला विचारायचंय, सुप्रियाताई हे पवार साहेबांची कोण? आता समजा आपलीच मुलगी खासदार असेल, केंद्रात जर आपलं राज्य असेल, तर एखाद्या वडिलांनी काय केलं असतं? मुलीला मंत्रिपद दिलं असतं का नसतं? ते न करता या सर्व नेत्यांना तिथं मंत्रिपद दिलं. काही लोकांना राज्यात दिलं आणि काही लोकांना केंद्रात दिलं. आणि सरळ सरळ हे सर्व नेते म्हणतात आम्हाला काय दिलं? 9 आणि 90. 9 बोलणाऱ्यांना किती मिळालं माहितीये का? 4. त्यातलं एक रायगडचे. आता इथं जे उभा राहणार आहेत पलीकडनं, ज्यांनी तुम्हाला सोडलं, स्वाभिमानाला सोडलं, महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिगामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले, त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला सांगा. नाही हे बरोबर नाही. एवढा कमी आवाज कसं चालेल मला माहित नाही. नक्की नापास करणार का? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.